आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याला वक्ते म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आशुतोषजी जोशी हे लाभलेले आहेत. ते या सेमिनार फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स फॉर द इयर एंडिंग मार्च 2025वर घेणार आहेत. मी आपले असोसिएशनचे सेक्रेटरी चार्टर्ड अकाउंटंट तुषारकांती डबले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते श्री जोशी साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन व तसेच भेटवस्तू देऊन स्वागत करावे. आता मी डबले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यशाळेचे जे वक्ते आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आपल्या आजचे जे वक्ते लाभले आहेत ते आशुतोष जोशी हे चार्टर्ड अकाउंटंट आहे. गेल्या 40 वर्षापासून प्रॅक्टिस करतात आहे. नागपुरातली एक जुनी फॉर्म PG जोशी अँड कंपनी त्याचे ते सिनियर पार्टनर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यांनी नॅशनलाइज बँका आणि कॉपरेटिव्ह बँका यांचे सेंट्रल स्टॅच्युटरी ऑडिट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा या फील्डमधला अनुभव खूप जास्त आहे, ज्याचा आपल्यालाही त्यांच्या उद्बोधनातून फायदा होईल. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विदर्भ बँक असोसिएशनच्या वतीने. आजच्या सेमिनारचा आपला जो विषय आहे की क्लोजिंग बॅलन्स शीट क्लोजिंगसाठी काय काय आपण प्रयत्न केले पाहिजे किंवा काय एंट्र्या घेतल्या पाहिजे त्याच्यावर आपलं आजचं कार्यशाळा ही पुष्कळ वेळा असं लक्षात येतं कॉपरेटिव्ह बँकांच्या संदर्भात की आपल्याला साध्या साध्या एंट्र्या माहीत नसतात. IDR कसं करायचं, IFR कसं करायचं. आता नवीन नवीन सर्क्युलर येऊन राहिले. RBI म्हणते की तुमचा BDDR हा म्हणजे नेट NPA 0च्या खालती जायला नको. सर्क्युलर जे काही त्यांचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे येतात आहे ते आपल्याला माहीत नसतात. आणि बरेच वेळा मग आपण बॅलन्स शीट बनवतो नंतर लक्षात येतं किंवा ऑडिटर किंवा RBI येते तेव्हा की आपलं काही याच्यात चुका झाल्या आहे किंवा आपलं सुटलं आहे. तर ते होऊ नये म्हणून आजची ही कार्यशाळा आहे. मला असं वाटतं की मी जास्त वेळ न घेता आपल्या यांना आमंत्रित करीन, पण त्या आपल्याला जे उद्बोधन होणार आहे ते आपण ऐकावं आणि आपले जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण नंतर वेळ ठेवला आहे तर आपण ऐकावं आणि आपले जे काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील त्याच्याशी रिलेटेड हे नक्की विचारावे. विदर्भ बँक असोसिएशनच्या मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण सगळे इथे आले त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. मी जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्बोधन सुरू करावं. नमस्कार. या मंचावर उपस्थित असोसिएशनचे पदाधिकारी आणि ऑनलाईन लॉग इन केलेले माझे मित्र, इथे तुमच्याशी बोलण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी असोसिएशनचा धन्यवाद करतो. हा विषय फायनलायझेशन ऑफ बॅलन्स शीट हा यावर्षी आदल्या वर्षी पण आपण याबद्दल एक चर्चा पहिले केली होती आणि त्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला बॅलन्स शीट फायनल करत असताना लक्षात ठेवायला हव्या त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. या माझ्या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये ज्या गोष्टी मी कव्हर करणार आहे त्या अशा आहेत की फायनलायझेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आपण म्हणतो म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्यानंतर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस RBIनी जे सर्क्युलर दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टी त्याच्यात यायला हव्या. अनेक्शर 1, 2, 3 बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस आणि डिस्क्लोजर्स याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया.
आणि डिस्क्लोजर्स आणि नोट्स टू अकाउंट्स जे आहेत त्याबद्दलही आपण विस्तृत चर्चा करूया. त्याचबरोबर आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स करत असताना तयार अकाउंटिंग स्टँडर्ड्स कोणते लागतात, इन्व्हेस्टमेंट्सबद्दल IDR, IFR आणि काही इश्यूज इतर आहेत जसं GST आणि TDS या संदर्भात आपण चर्चा करू. आणि त्या व्यतिरिक्त काही जर अजून कोणाच्या शंका असल्या तर त्या तुम्ही मला विचारू शकता. आपण सगळ्यात शेवटी त्याबद्दलही बोलूया. आता फायनलायझेशन किंवा इयर एंड क्लोजिंग आपण म्हणतो ते म्हणजे काय, त्यात कोणत्या गोष्टी येतात. नॉर्मली वर्षाच्या शेवटी आपण अकाउंट्स क्लोज करण्यासाठी ज्या काही गोष्टी करतो तर त्यात सगळ्या इयर एंड ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात, ज्याच्यामध्ये आपण बुक्स फायनल करतो, अकाउंटिंग पॉलिसीज आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे कंप्लाय झाले आहे किंवा नाही झालेले आहेत, किंवा त्याच्याप्रमाणे जर आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवर काही इम्पॅक्ट होणार असेल तर त्याचा रिव्ह्यू हा घेणं आवश्यक असतो. क्लोजिंगच्या वेळेस आपल्याला काही ॲक्रुव्हलच्या एंट्रीज आपल्याला घ्यायला लागतात, जसं डिपॉझिट्सवरचे इंटरेस्ट आहे किंवा बाकीच्या लायबिलिटीज आहेत, सॅलरीबद्दल किंवा एस्टॅब्लिशमेंट, इलेक्ट्रिसिटी याबद्दल काही प्रोव्हिजन्स करायचे आहेत का. NPA हा एक वेगळा विषय आहे, आपण त्याबद्दल बोलूया. मग त्याच्याशी रिलेटेड काय प्रोव्हिजन्स आहेत आणि आपल्याला पुस्तकात एंट्रीज करायच्या आहेत ते आपण बघूया नंतर. ऑफिस अकाउंट्स हा एक महत्त्वाचा विषय आहे. यात सन्ड्री क्रेडिटर्स, सस्पेन्स अकाउंट्स किंवा ॲडव्हान्सेस जे आहेत स्टाफला दिलेले, सन्ड्री अकाउंट जे काय असतील तर याच्यात स्क्रुटिनी करणं आवश्यक आहे आणि हे पाहणं आवश्यक आहे की याच्यात खूप जुन्या काही बॅलन्सेस पडलेले आहेत का, आणि जर ते असतील तर त्याचे कारणं काय आहेत आणि ते ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला जे काही करायला लागेल तर ते आपण करायला हवं. त्यानंतर RBI बऱ्याच गाईडलाईन्स देत असतं, मास्टर सर्क्युलर्स असतात, मास्टर डायरेक्शन्स असतात, आणि त्याप्रमाणे त्या वर्षात होणारे बदल हे दरवर्षी ते हे सर्क्युलर्स इश्यू करून सांगत असतात. तर त्यात या ॲडव्हान्सेसबद्दल IRACच्या नॉर्म्स आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट्सबद्दल त्यांच्या गाईडलाईन्स आहेत, CRAR कॅल्क्युलेशन आहे किंवा अकाउंट्स रिटन ऑफ, ALM झालं, बऱ्याच गोष्टी आहेत. या गाईडलाईन्स अपडेटेड असणं आवश्यक आहे, कारण याचे होणारे परिणाम आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवर काय होतात हे आपल्याला माहिती असायला हवं. त्याचबरोबर RBIच्या गाईडलाईन्समध्ये काही थ्रेशोल्ड्स दिलेले आहेत की प्रोव्हिजन्स किती करायला हव्या ॲडव्हान्सेसवरती, NP असेल तर, किंवा IFR आणि IDR ह्याच्या प्रोव्हिजन्स कशा करायच्या आणि कितीपर्यंत आपण करू शकतो, CRAR किती असायला हवा, किंवा क्रॉस आणखी नेट NPA हा नेट किती असायला हवा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे RBIच्या सर्क्युलर्समधनं त्याच्या थ्रेशोल्ड्स आपल्याला कळतात, त्याबद्दल आपण स्टडी करू शकतो, त्याबद्दल आपण बोलूया नंतर. बॅलन्स शीटमध्ये असणारे आता हे इम्पॉर्टंट सेक्शन्स जे आहेत तर ते लायबिलिटी साईडला तुम्हाला दिसतं कॅपिटल रिझर्व्ज, बॉरोईंग्स जर आपण काही बाहेरनं केलेले असले तर ते असतील. त्यानंतर ओव्हरड्यू इंटरेस्ट रिसिवेबल हा जो कॉन्ट्रा अकाउंट असतो तो दिसतो, अदर लायबिलिटीज असतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे ॲप्रोप्रिएशन्स असतात. 25% आपण स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड हा बिलो द लाईन प्रॉफिट अँड लॉसमधनं ट्रान्सफर करतो. 10% कॉन्टिंजंट फंड, एज्युकेशन फंड, IFR, बिल्डिंग फंड, डिव्हिडंड समजा जर डिक्लेअर केलेला असेल तर त्याबद्दलच्या पेमेंटबद्दलची डिटेल्स, चॅरिटी फंड, जनरल रिझर्व्ह, हे सगळे ॲप्रोप्रिएशन्स या सदरात मोडतात आणि प्रॉफिट लॉस आपण फायनल केल्यानंतर त्यातनं हे ॲप्रोप्रिएशन्स आपल्याला
करायचे असतात. ॲसेट साईडला दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे कॅश अँड बँक बॅलन्सेस, इन्व्हेस्टमेंट्स, ॲडव्हान्सेस, इंटरेस्ट रिसिवेबल ऑन ॲडव्हान्सेस, प्रिमायसेस, फर्निचर आणि फिक्चर्स. आणि प्रॉपर्टी अँड ॲसेट्समध्ये अदर ॲसेट्स, डेफर्ड टॅक्स ॲसेट्स, नॉन बँकिंग ॲसेट्स अगेन्स्ट सॅटिस्फॅक्शन ऑफ क्लेम्स किंवा कॉन्टिंजंट लायबिलिटीज ऑफ बॅलन्स शीट आयटम आहे. तर या सगळ्या गोष्टी एक अशा आहेत की ज्या आपल्याला बॅलन्स शीट किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स कंपाईल करत असताना या सगळ्यांकडे आपल्याला बघायला हवं आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो आहे हा देणं आवश्यक आहे. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट एक अजून आहे की डिस्क्लोजर्स. फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण केल्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्सचे डिस्क्लोजर्स आपण काय देतो. थोडं सिंक्रोनायझेशनचा इश्यू आहे कारण स्लाइड्स समोर मागे करणारे वेगळे व्यक्ती आहेत. हां, तर फायनान्शियल स्टेटमेंट्स एकदा झाल्यानंतर सायमल्टेनियसली त्याच्याशी रिलेटेड डिस्क्लोजर्स काय काय असायला हवे. म्हणजे जे बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये आयटम्स दिसतात आहे तर त्या संबंधात आपण काय डिटेल माहिती द्यायला हवी. तर हे RBIनी त्या सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे आणि त्यानुसार हे सगळे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत. तर रेग्युलेटरी कॅपिटल त्याचं कंपोजिशन काय आहे, टायर 1 कॅपिटल काय आहे, टायर 2 काय आहे, त्यानंतर रिस्क वेटेड ॲसेट्स ते काय आहेत, त्यानंतर टायर 1 कॅपिटल टू रिस्क वेट ॲसेट्स आणि टायर 2 आणि रिस्क वेट ॲसेट्स याचा रेशिओ हा किती आहे, त्यानंतर पर्सेंटेज ऑफ कॅपिटल टू रिस्क वेट ॲसेट्स नॉर्मली CRAR आपण जे म्हणतो तर 9% वर आपण एक नॉर्मल हे धरतो की त्याच्यावर जर असेल तर स्टेबिलिटी आहे बँकेमध्ये आणि तो त्याच्यावर असायला पाहिजे. टायर 1 आणि टायर 2 कॅपिटल्स यांचे डिटेल्स काय आहेत हे डिटेल्स पूर्ण डिस्क्लोजर्समध्ये आपल्याला द्यायला पाहिजे. त्यानंतर रिझर्व्ज त्याच्यामधनं जर आपण काही विड्रॉ केलेले असले तर ते विड्रॉ कशासाठी केलेलं आहे, त्याचं रॅशनल काय आहे हे आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. आणि सायमल्टेनियसली हे फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये कसं रिफ्लेक्ट होतं आहे हे सुद्धा डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटमध्ये नॉर्मली कॅश फ्लोज आपल्याला मॅच करायचे असतात की ठराविक वेळेस कोणते कॅश फ्लोज आपल्याला येतात आणि कोणची कॅश बाहेर जाते याचं मॅचिंग करण्यासाठी आपण ही व्यवस्था आहे. तर बकेटिंग आपल्याला करायचं असतं. हा बकेटिंग म्हणजे एक पिरियड असतो आपल्याला आपण हे केलेला की ज्यामध्ये आपल्याला लागणारी कॅश किती आहे आणि येणारी कॅश किती आहे. कॅश म्हणजे कॅश फ्लोज. तर त्यामध्ये ॲडव्हान्सेस त्याची मॅच्युरिटी कधी आहे, डिपॉझिट्सची मॅच्युरिटी कधी आहे, इन्व्हेस्टमेंट्स, बॉरोईंग्स या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि ज्या ज्या वेळेस जे जे मॅच्युअर होणार आहे ते त्या बकेटमध्ये येतं किंवा दिलं जाईल ते त्याप्रमाणे कॅश आउटफ्लो हा धरण्यात येतो आणि त्याप्रमाणे ॲसेट अँड लायबिलिटीजचं मॅनेजमेंट हे करण्यात येतं. आता इन्व्हेस्टमेंट या सदराखाली जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे लोक ट्रेजरी बघत असतील तर त्यांना ही कल्पना आहे की इन्व्हेस्टमेंट्स हा याचं क्लासिफिकेशन हेल्ड टू मॅच्युरिटी, HTM, अवेलेबल फॉर सेल, AFS आणि HTF, HFT. तर असं मिळून टोटल आपण इन्व्हेस्टमेंट्स असतात. दाखवताना डिस्क्लोज करत असताना ग्रॉस आणि नेट या दोन्ही दाखवायच्या असतात. ग्रॉसमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते आणि त्याच्या अगेन्स्ट समजा जर आपण प्रोव्हिजन्स काही केलेल्या असल्या तर त्या काढून नंतर जी नेट फिगर येते ती दाखवायला पाहिजे. सायमल्टेनियसली RBI असं म्हणतं की जे तुम्ही डिस्क्लोजर्स करता तर ह्या डिस्क्लोजर्समध्ये हे महत्त्वाचं आहे की करंट फिगर्स ज्या देतो या वर्षाच्या त्याच्याबरोबर मागच्या वर्षाची फिगरसुद्धा देणं आवश्यक आहे. म्हणजे कंपॅरिझन करायला हे सोपं पडतं की या वर्षी आणि मागच्या वर्षी फिगर्स कोणत्या होत्या. तसंच IFR आणि IDR यांच्या मूवमेंट्स काय आहेत तर यांच्या मूवमेंट्स आपल्याला या वेगळ्या डिस्क्लोज करायला लागतात की IDR
हा ओपनिंगला किती होता, इन्व्हेस्टमेंट डेप्रिसिएशन रेशो रिझर्व, आणि IFR हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व ओपनिंगला किती होता, आपण या वर्षात किती क्रिएट केला, त्यातून किती विड्रॉ झाला आणि बॅलन्स किती राहिला, आणि जो बॅलन्स राहिला असेल त्या बॅलन्सची अमाऊंट टोटल AFS आणि HFT हे जर इन्व्हेस्टमेंट्स कंबाईन केल्या तर त्याच्या किती पर्सेंटेजमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. तर त्यामुळे हे आवश्यक आहे की एकदा IDR IFR तुमचं कन्फर्म झालं, क्लोजिंग बॅलन्सेस निघाले की त्याला कम्पेअर करायचं आहे आपल्याला AFS आणि HFTच्या इन्व्हेस्टमेंटची, आणि त्याचा रेशो हा सुद्धा डिस्क्लोज करायचा आहे. हेल्ड टू मॅच्युरिटीमध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट ही विकली गेली ड्युरिंग द इयर किंवा विकत घेतली गेली आणि ते जर HTM पोर्टफोलिओच्या 5%च्या वरती जर असेल तर आपल्याला HTMच्या मार्केट व्हॅल्यूचं डिस्क्लोजर करायला लागतं. आता हे डिस्क्लोजर करायचं इज ए ॲडिशनल इन्फॉर्मेशन. जे AFS आणि HFTमध्ये आपण करतो तर ते मार्क टू मार्केट करतो, ज्याच्यात व्हॅल्युएशन आपण मार्केट व्हॅल्यूनी करत असतो. तर हा तसा प्रकार नाही आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट बॅलन्स शीटवर, प्रॉफिट अँड लॉसवर येत नाही. पण इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला हवी की जर वर्षभरात हेल्ड टू मॅच्युरिटी या सदराखाली आपण जर परचेस अँड सेल हे 5%पेक्षा टोटल जर पोर्टफोलिओच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला हे डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर नॉन SLR इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ, ह्यात नॉन परफॉर्मिंग, नॉन SLR इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत. त्यानंतर इश्युअर कंपोजिशन काय आहे, कोणी कोणी इश्यू केलेल्या आहेत या इन्व्हेस्टमेंट्स, तर त्याच्या वाईज डिटेल्स पूर्ण द्यायला लागतात. RBIच्या सर्क्युलरमध्ये याच्याबद्दल बरंच डीपली आणि क्लिअरली दिलेलं आहे की ही इन्फॉर्मेशन कशी आपल्याला द्यायची आहे. ॲडव्हान्सेसमध्ये परत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे RBI आता एक्सपेक्ट करतं आहे की तुम्ही कंपॅरेटिव्ह मागच्या फिगर्ससुद्धा द्यायला हव्या. क्वालिटी ऑफ ॲडव्हान्सेस, क्लासिफिकेशन आणि प्रोव्हिजन्स. तर क्वालिटी ऑफ ॲडव्हान्सेसमध्ये स्टँडर्ड आहे का सब स्टँडर्ड आहे, डाऊटफुल आहे का, हे तुम्ही आयडेंटिफाय करा, क्लासिफिकेशन करा, आणि त्याच्याशी रिलेटेड रिस्पेक्टिव्ह प्रोव्हिजन्स यासुद्धा केल्यानंतर त्या प्रोव्हिजन्स किती दिसतात आहे आणि ॲडव्हान्सेस ग्रॉस व्हॅल्यू किती आहे, प्रोव्हिजन्स किती आहे आणि नेट किती आहे हे सुद्धा तुम्हाला डिस्क्लोज करायला लागतं. NPAs सेक्टर वाईजसुद्धा डिस्क्लोज करायचे आहेत, प्रायोरिटी, नॉन प्रायोरिटी कोणते आहेत ते. त्यानंतर रिझोल्युशन प्लॅन्स किंवा रिस्ट्रक्चरिंग जर केलेलं असलं या वर्षामध्ये आपल्या करंट इयरमध्ये तर त्याच्याबद्दल डिटेल्स द्यायचे आहेत. त्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये जर ॲडव्हान्सेसला आपण कन्व्हर्ट केलेलं असेल इक्विटीमध्ये तर ते सुद्धा वेगळ्यानी आपल्याला डिस्क्लोज करायचं आहे. त्यानंतर सेक्टर वाईज ॲडव्हान्सेस रिस्ट्रक्चर केलेले असतील तर ते आपल्याला वेगळे डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की RBI आता काही गोष्टी ट्रॅक करत आहे की याच्यामध्ये डायव्हर्जन्स जो होतो NPAमध्ये तर तो मागच्या वर्षाशी कंपॅरिझन केलं किंवा यावर्षी तुम्ही ज्या प्रोव्हिजन्स केल्या त्या मागच्या वर्षीपेक्षा त्याचं डायव्हर्जन्स किती आहे. दुसरं हे आहे की मागच्या वर्षी जेव्हा RBIचं ऑडिट झालं तर त्यावेळेस RBIनी जेव्हा असेस केलं तर त्यांनी असेस केलेल्या प्रोव्हिजन्स आणि ज्या आपल्या पुस्तकात होत्या त्या प्रोव्हिजन्स ह्या जर 15% जास्त असतील ह्याचं डायव्हर्जन्स तर हेही आपल्याला डिस्क्लोज करायचं आहे. नॅशनलाइज बँकांसाठी हे 5% आहे, पण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी 15%च्या वर जर असलं तर ते तुम्हाला वेगळं डिस्क्लोज करायला लागतं. त्यानंतर लोन्स काही जर ट्रान्सफर केलेले असले एका बँकेतनं दुसरीकडे किंवा एखाद्या NBFCमधनं आपण टेकओव्हर केलं आहे किंवा NBFCने आपल्याकडून टेकओव्हर केलेलं आहे तर याचे सगळे डिटेल्स कोणाकडनं घेतलं,
किती आउटस्टँडिंग अमाऊंट होती, ज्यावेळेस ते ट्रान्सफर केलं तर त्यावेळेस त्याचं क्लासिफिकेशन काय होतं, त्याच्या अगेन्स्ट प्रोव्हिजन होती का, असेल तर ती किती होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्क्लोजरमध्ये द्यायला लागतात. त्यानंतर स्ट्रेस्ड ॲसेट्समध्ये NPA आणि SMA जे ARCला विकलेत किंवा अदर एंटिटीजला विकलेत, तर याबद्दलसुद्धा डिटेल्ड गाईडलाईन्स आणखीन हे दिलेले आहे त्या सर्क्युलरमध्ये, टेबल्स दिलेले आहेत. तर त्या टेबलनुसार ही इन्फॉर्मेशन सगळी तिथे देणं अतिशय आवश्यक आहे. मग असे मी म्हटल्याप्रमाणे जर लोन्स आपण काही अक्वायर केलेले असतील दुसऱ्या इन्स्टिट्यूशन्सकडनं, बँकांकडनं किंवा NBFC किंवा इतर, तर ते सुद्धा आपल्याला डिस्क्लोज करायचं आहे. थोडक्यात फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना फायनान्शियल स्टेटमेंट्स हे आपल्या करंट पिरियडचं काय प्रॉफिट्स आहेत, लॉसेस आहेत किंवा बॅलन्स शीट ॲसेट्स काय आहेत हे तर आपण बनवतोच, पण सायमल्टेनियसली हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की याच्याशी रिलेटेड डिस्क्लोजर्स आपण काय देतो, आणि डिस्क्लोजरमध्ये बरेच डिटेल्स द्यावे लागतात जेणेकरून जो ह्या सगळ्या फिगर्स वाचेल त्याला हे कळेल की जे बॅलन्स शीटमध्ये दिसतं आहे तर त्या फिगर्स कशा अराईव्ह झाल्या आणि त्याचे बायफर्केशन्स किंवा डिटेल्स काय आहेत. त्यानंतर या डिस्क्लोजर्समध्ये रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स हे सुद्धा देणं आपल्याला आवश्यक आहे. याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि डायरेक्टर्स किंवा त्यांचे रिलेटिव्स किंवा कन्सर्न्स की ज्याच्यामध्ये ते लोक इंटरेस्टेड आहेत, त्यांची पूर्ण ओनरशिप नसेल पण शेअर असेल, जर 20% वरती शेअर असेल तर त्यांचा इंटरेस्ट त्याच्यात आहे असं समजून अशा लोकांना किती कर्ज दिलेलं आहे किंवा त्यांना कोणत्या रेट्सवर दिलेलं आहे किंवा त्यांना काही सबसिडाईज्ड किंवा कमी किमतीत कुठली सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे का, अशी असेल तर ती आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर फ्रॉडच्या रिलेटेड अकाउंट्स. आता फ्रॉडचे जे अकाउंट्स आहेत, जर या वर्षात आपल्याला फ्रॉड सापडलेला असेल तर त्या फ्रॉडबद्दलची इन्व्हेस्टिगेशन, त्याचा पूर्ण रिपोर्ट आणि त्याच्या संबंधात जी काही माहिती आहे एकतर RBIला आपल्याला कळवायला लागते, ही वेळच्या वेळी कळवणं आवश्यक असतं, आणि सायमल्टेनियसली डिस्क्लोजर्समध्ये फ्रॉड्सच्याबद्दल डिटेल्स देणं आवश्यक आहे की या वर्षामध्ये फ्रॉड्स कोणते आपल्या लक्षात आले आणि त्याची पोझिशन काय आहे. रिअल इस्टेट सेक्टरला आपलं एक्सपोजर किती आहे, म्हणजे बँकेने दिलेल्या कर्जांमध्ये रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करणारे किंवा बिझनेस करणारे किती बॉरोवर्स आहेत आणि त्यांची पोझिशन काय आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्सेस त्यांना दिलेले ते किती आहेत, नंबर ऑफ अकाउंट्स किती आहेत, ते NPA आहेत का, असतील तर त्याच्यावर काय प्रोव्हिजन आहे, हे सगळे डिटेल्स आपल्याला डिस्क्लोजर्समध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर अनसिक्युअर्ड ॲडव्हान्सेस जर असले पण त्याच्या ॲडव्हान्सेसमध्ये इनटँजिबल सिक्युरिटी आहे. आता इनटँजिबल सिक्युरिटी म्हणजे बरेच वेळा समजा एक राईट टू लीज आहे आणि त्या लीजच्या बेसिसवर तुम्ही सिक्युरिटाईज करून ॲडव्हान्स दिलेला आहे, तर असं जर असेल की जिथे ॲपरंटली तो ऑन द फेस ऑफ इट अनसिक्युअर्ड आहे पण त्या सिक्युरिटी म्हणून आपण इनटँजिबल ॲसेट हे ठेवलेलं आहे, तर असं असेल तर तरी डिस्क्लोजर्समध्ये याच्याबद्दलचे पूर्ण डिटेल्स देणं आवश्यक आहे की असे कोणते ॲडव्हान्सेस आहेत, त्यानंतर इंटँजिबल सिक्युरिटी कोणची आहे आणि त्याची करंट पोझिशन काय आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ॲडव्हान्सेस आणि डिपॉझिट्समधलं जे टॉप 20 अकाउंट्स असतील तर या अकाउंट्सबद्दलची माहिती आणि हा प्रत्येक अकाउंट टोटल ॲडव्हान्सेस किंवा डिपॉझिट्सच्या किती % आउटस्टँडिंग आहे, म्हणजे ॲडव्हान्सेसबद्दल वेगळी इन्फॉर्मेशन आणि डिपॉझिट्सची वेगळी इन्फॉर्मेशन, की पहिले 20 डिपॉझिटर्स कोण आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज टू टोटल डिपॉझिट्स किती आहे, तसंच ॲडव्हान्सेसचं ही सुद्धा माहिती डिस्क्लोजर्समध्ये द्यायची आहे. त्यानंतर ट्रान्सफर टू डेफ. 10 वर्षापासून जर एखाद्या अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स नसले किंवा डिपॉझिट्स पडलेले आहेत ज्याला कोणी क्लेम केलेलं नाही आहे, तर हे अकाउंट्स RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला ट्रान्सफर करायचे असतात डेफ फंडला. तर
या फंडबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला डिस्क्लोज करायची आहे की हा ओपनिंगला किती होता, त्यानंतर ड्युरिंग द इयर किती ट्रान्सफर झाला. आणि असं बरेच वेळा होतं की या फंडमध्ये काही वर्षानंतर ट्रान्सफर झाल्यावर काही लोक क्लेम करायला येतात. मग ते क्लेम्स ऑडिट करून त्याची खात्री पटवून की हे बरोबर आहेत, मग RBIला देऊन RBIकडून ते जर अप्रूव्ह झाले तर त्यांना मग ते परत करण्यात येतात. तर असे किती आहेत, तर त्यामुळे याचं ओपनिंग बॅलन्स किती आहे, नवीन किती आपण ॲड केले, त्यातून काढले किती, आणि क्लोजिंग बॅलन्स काय आहे याची मूव्हमेंट द्यायला लागते. त्यानंतर पेनल्टीज, RBIनी जर आपल्या बँकेवर काही पेनल्टी लावलेली असेल तर हे अतिशय आवश्यक आहे की ती कुठल्या कारणामुळे, कोणत्या डिफॉल्टसाठी लावण्यात आली आणि किती लावण्यात आली याच्याबद्दलचे डिस्क्लोजर्स तुम्हाला द्यायला हवेत. तसंच रेम्युनरेशन जी दिली जाते CEOला आणि मटेरियल रिस्क टेकर्स. आता मटेरियल रिस्क टेकर्स म्हणजे तुम्ही कोण लोक असतील की ज्या लोकांच्या ना ही अथॉरिटी आहे की ते डिसिजन्स घेऊ शकतील टू क्लिअर द फंड्स ऑफ द बँक, म्हणजे त्यांना ॲडव्हान्सेस म्हणून देण्यासाठी म्हणा किंवा अदरवाईज. तर अशा लोकांना आपण जर काही पैसे दिलेले असले तर रेम्युनरेशनच्या स्वरूपात किंवा अदरवाईज याच्याबद्दलची पूर्ण माहिती डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. तसंच DICGCच्या बद्दलचं की या ॲडव्हान्सेस रिलेटेड आपण त्यांचा प्रीमियम भरलेला आहे का, तो अप टू डेट आहे का, आणि त्याबद्दलची मूवमेंट काय आहे, किती लोकांचं भरला आहे किंवा भरला नाही आहे, किती राहिलेलं आहे, हे संपूर्ण डिटेल्स देणं आवश्यक आहे. तसंच त्या रिलेटेड पार्टीजबद्दल पहिले मी सांगितल्याप्रमाणे जर कुठल्याही डायरेक्टरला किंवा त्यांच्या रिलेटिव्जला जर काही फॅसिलिटीज दिलेल्या असतील तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करणं आवश्यक आहे की कुठल्या डायरेक्टरला दिली किंवा कुठल्या कंपनीला ज्याच्यात डायरेक्टर्स इंटरेस्टेड आहे किंवा त्यांचे इमिडिएट रिलेटिव्ज इंटरेस्टेड आहेत किंवा रिलेटिव्ज त्यांनाच जर लोन्स दिलेले असतील तर या सगळ्यांबद्दलची माहिती डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. आता बघूया आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्ड्स मध्ये मटेरियलिटी हा एक फार महत्त्वाचा विषय असतो. मटेरियलिटी याचा अर्थ की अशी फिगर की ज्याच्या खाली जर काही बदल होत असतील तर तो त्या फायनान्शियल्सच्या दृष्टीने फारसा इम्पॉर्टंट नाही आहे. पण एखादी फिगर की ज्याच्या बदलामुळे तुमच्या फायनान्शियल्सवरती मेजर फरक होऊ शकतो ती अमाऊंट मटेरियल झाली. आता हे मटेरियलिटी ठरवत असताना आपल्याला बँकेचा व्हॉल्यूम काय असेल हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या जर बँका असल्या तर त्यांच्यासाठी मटेरियलिटी ॲब्सोल्यूट फिगरमध्ये जर कम्पेअर केली तर ती लहान बँकांच्या मानाने जास्त असू शकते. तर त्यामुळे युजली पर्सेंटेजवरती डिसाईड केलं जातं की आपलं जे इन्कम किंवा एक्सपेंडिचर आहे त्याच्या पर्सेंटेजवर आपण ठरवतो की त्याच्यावर जर अमाऊंटचा इफेक्ट होत असेल कुठल्याही बदलामुळे तर तो मटेरियल आहे किंवा नाही आहे. तर नॉर्मली 1% हे धरलं जातं की इन्कम किंवा एक्सपेंडिचर याच्यामध्ये 1%च्या वर कुठल्याही एंट्रीचा परिणाम होत असेल किंवा कुठल्याही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो न केल्यामुळे त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट तो असेल तर तो मटेरियल धरला जातो आणि त्या अकाउंटिंग स्टँडर्ड्सच्या रिलेटेड जे काही ऑब्झर्वेशन्स असतील ते ऑडिटर ऑडिट रिपोर्टमध्ये देतो. RBIनी सध्या नॅशनलाइज बँकांना किंवा फॉरेन बँकांना किंवा ज्या पेमेंट बँक्स किंवा इतर आहेत म्हणजे आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स सोडून किंवा RRBs आणि या सोडून इतरांना त्यांनी आता इंडेस कंपल्सरी केलेलं आहे. तर इंडेस सध्या न लागल्यामुळे आपल्याला जे इंडियन गॅप आहे म्हणजे आपले अकाउंटिंग स्टँडर्ड जे आत्तापर्यंत आपण फॉलो करत होतो तेच ॲप्लिकेबल आहेत. ज्यावेळेस इंडेस अप्लाय होईल
तर त्यावेळेस ते अप्लाय करण्याची पद्धत ही बरीच बदलणार आहे आणि ती समजवून घेणं हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे, कारण ते थोडंसं क्लिष्ट काम आहे आणि त्याबद्दलच्या जोपर्यंत आयडियाज क्लिअर नसतील तर तोपर्यंत त्याचा इफेक्ट बरोबर झालेला आहे किंवा नाही हे बघणं थोडं कठीण जाणार आहे. पण मला वाटतं की RBI इतक्या लवकर इंडेस आपल्यावर थोपणार नाही, कारण त्याच्यासाठी बरीच तयारी करावी लागेल आहे, स्किल्स आणि ट्रेनिंग या दोन्ही दृष्टिकोनातनं. तर काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स असे आहेत की जे आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. आपण बघूया अकाउंटिंग स्टँडर्ड 5, जो नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीबद्दल बोलतो. तर प्रायर पिरियड आयटम्स हे कोणते आहेत की प्रायर पिरियड आयटम्स ज्या आदल्या वर्षांच्या काही अकाउंट्स आहे की ज्याच्यामुळे किंवा त्याच्याशी संबंधात काही चूक त्यावेळेस राहिली की जी यावर्षी लक्षात आली, किंवा त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे होती पण त्याचा इफेक्ट देण्यात आला नाही. तर अशा ज्या काही असतील आहेत तर या सगळ्या प्रायर पिरियडच्या स्वरूपाच्या असतात आणि प्रायर पिरियडमध्ये जर एखादी चूक सापडली म्हणजे हे असेल तर त्याचा इम्पॅक्ट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हे मटेरियलिटीवर आपल्याला बघणं आवश्यक आहे. तो जर अगदीच छोटासा असला तर तो मटेरियल नाही आहे म्हणून तो नाही घेतला तरी चालेल. फक्त मटेरियलिटी प्रॉपरली डिस्क्लोज करून आणि डिस्क्राईब करून तुमच्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये देणं आवश्यक आहे की बँकेच्या दृष्टीने किंवा मॅनेजमेंट कुठले आयटम्स हे मटेरियल आहेत कितीच्या वर, तर त्याचं थ्रेशोल्ड काय आहे हे आपल्याला डिफाईन करणं आवश्यक आहे. तसंच काही वेळेस चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज, जर अकाउंटिंग पॉलिसीमध्ये आपण काही बदल केला तर त्या पॉलिसीमुळे बदल जो होतो त्याचा इम्पॅक्ट प्रॉफिट अँड लॉसवर काही होतो आहे का, आणि तो जर होत असेल तर तो मटेरियल आहे का. जर ते मटेरियल असेल, एक सेकंड, तो जर मटेरियल असेल तर त्याच्याबद्दलचं डिस्क्लोजर आपल्याला द्यावं लागेल आणि ऑडिटरसुद्धा त्याचं कॉग्निझन्स घेईल. जसं फॉर एक्झाम्पल की NPAची रिकव्हरी करत असताना NPAचा रिकव्हरी झाल्यानंतर आपण आपल्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये पैसा जो कलेक्ट झाला याचं आपण ॲप्रोप्रिएशन कसं करतो. पहिले आपण चार्जेस की पहिले लीगल चार्जेस, मग इंटरेस्ट, मग प्रिन्सिपल. काही बँकांमध्ये होऊ शकतं की हा जो क्रम आहे हा वेगळा असू शकतो, पण हा जर क्रम वेगळा असला आणि तो जर बदलून तुम्ही परत त्याला अजून वेगळा करायचा झाला तर या चेंजमुळे काही इम्पॅक्ट होतो आहे का, आणि तो जर होत असला तर तो मटेरियल आहे का. त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स बघत असताना त्याची मटेरियलिटी बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतंच अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो झालं नाही आणि म्हणून त्याच्यात डिस्क्लोजर करायचं अशी काही गरज नाही आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 9 जे रेव्हेन्यू रेकग्निशनबद्दल बोलतं. तर रेव्हेन्यू रेकग्निशन जसं मी आत्ता NPAचं उदाहरण दिलं की आपण NPAमध्ये इंटरेस्ट ॲप्लिकेशन बंद करतो आणि ज्यावेळेस रिकव्हरी होईल त्यावेळेसच तो इन्कम दाखवण्यात येतो. तोपर्यंत आपण तो दोन्ही साईडला ॲक्रूड म्हणून हे करतो, ज्याचा इम्पॅक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये येत नाही आणि तो आपण रेव्हेन्यू रेकग्नाईज करत नाही. बाकी अजून काही प्रकारचे इन्कम असतात की जे कॅश बेसिसवर असतात. जसं लॉकरचं रेंट आहे, तर लॉकरचं रेंट हे आपण पैसे रिकवर झाल्यानंतरच अकाउंट फॉर करतो. तर अशा काही हे आहेत गोष्टी की ज्याचं अकाउंटिंग आपण कॅश बेसिसवर करतो. हे जर आपण आपल्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये दिलेलं असेल तर त्याप्रमाणे हे आपण कन्सिडर करू शकतो आणि या अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे कन्सिस्टंटली ते वापरायला हवं.
त्यात जर सडन काही बदल झाला असेल तर तो बदल, त्याचा होणारा इम्पॅक्ट, तो मटेरियल आहे का असेल तर त्याचं डिस्क्लोजर हे सगळं करणं आवश्यक आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 11 कदाचित आपल्याला लागत नसेल, इफेक्ट्स ऑफ चेंज इन फॉरेन एक्सचेंज रेट्स. अकाउंटिंग स्टँडर्ड 17 सेगमेंट रिपोर्टिंग. तर सेगमेंट रिपोर्टिंगमध्येही मला असं वाटतं की आपल्याला ही गरज नसेल कदाचित, पण ज्या मोठ्या बँक्स आहेत त्यांना हे होलसेल, रिटेल, इंटरनॅशनल आणि जॉग्रफिकल डिव्हिजन जे असतं त्यांच्या वर्किंगचं, ज्यांना इंटरनॅशनल ब्रांचेस असतात, तर त्यांना हे देणं आवश्यक असतं. त्यानंतर AS18 रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर्स. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की रिलेटेड पार्टीज जर असल्या आणि त्यांना जर काही व्यवहार आपण केलेला असला, त्यांना रेम्युनरेशन दिलेलं असेल, कर्ज दिलं असेल, त्यांना इंटरेस्ट जे काय असेल ते आपल्याला डिस्क्लोज करावं लागेल. त्यानंतर इंटॅन्जिबल ॲसेट्स. आपले जर इंटॅन्जिबल काही ॲसेट्स असले तर त्याचं अकाउंटिंग आपण कसं करतो आहे, आणि अकाउंटिंग करत असताना त्याच्याबद्दल आपल्याला अमोर्टायझेशन आपण कसं करतो आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. नॉर्मली अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतं की जोपर्यंत तुमच्याकडे राईट्स आहेत त्या इंटॅन्जिबल ॲसेट्सच्या, त्या पिरियडमध्ये तुम्ही त्याला राईट ऑफ करा किंवा अमोर्टाईज करा. नाही तर 10 वर्षापर्यंत तुम्ही ते करायला हवे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे जर एखाद्या लीज असेल आणि ती लीज घेण्यासाठी अपफ्रंट पैसे दिलेले असतील. बरेच वेळा काय होतं की काही शहरांमध्ये तिथल्या ज्या अथॉरिटीज असतात हे लँड तुम्हाला देतात आणि ती लीजवर असते आणि त्या रिन्यू करायच्या असतात पिरियॉडिकली. तर ती अपफ्रंट जर आपण दिलेली असेल, समजा 1 कोटी रुपये देऊन आणखीन मग त्याला आपण पिरियॉडिकली काहीतरी लीज रेंटल देत असू, तर ही जी अपफ्रंट पैसा दिलेला आहे हा तुम्हाला ती लीज असेपर्यंत अमोर्टाईज करणं आवश्यक आहे. त्यानंतर इम्पेअरमेंट ॲसेट्समध्ये. तर इम्पेअरमेंटमध्ये आपण NPA हा भाग घेत नाही, पण जे नॉन बँकिंग ॲसेट्स आहेत, कारण NPAबद्दल RBIचे सेपरेट रूल्स आहेत की NPA आपण कसा डिटरमाइन करायचा, त्याची प्रोव्हिजन किती व्हायला हवी आणि त्याप्रमाणे आपण ते करत असतो. पण या व्यतिरिक्त जर नॉन बँकिंग ॲसेट्स असले आणि त्या नॉन बँकिंग ॲसेट्समध्ये आपण ज्या किमतीला ते घेतलेले आहेत, पुस्तकात दिसत आहेत, याची किंमत ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम तेवढी नसेल. समजा त्याच्यात एखादी फॅक्टरी असेल, लँड बिल्डिंग असेल. नॉर्मली लँडच्या किमती वाढतात, पण असं समजा कुठल्या कारणाने असेल की कुठे आग लागली किंवा काही जळून गेलं, तर एकदा रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. आणि रिव्ह्यू घेऊन त्याची किंमत जी पुस्तकात दिसते त्याच्यापेक्षा जर कमी येत असेल तर त्याचं कॉग्निझन्स घेणं आवश्यक आहे. त्याला इम्पेअरमेंटसाठी प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट्सचं आपण मगाशी बोललो. क्लासिफिकेशन जे दिसतं बॅलन्स शीटमध्ये ते कसं असायला हवं त्याच्याबद्दल ही स्लाईड आहे. यात गव्हर्मेंट सिक्युरिटीज, अदर अप्रूव्ड सिक्युरिटीज, शेअर्स, बॉन्ड्स ऑफ PSU, अदर्स याप्रमाणे क्लासिफिकेशन करायचं. आणि व्हॅल्युएशनबद्दलही मगाशी मी सांगितलं की HTM हेल्ड टू मॅच्युरिटी, याला मार्क टू मार्केट करायची गरज नाही आहे. म्हणजे ज्या कॉस्टला आपण विकत घेतलेलं आहे त्याच कॉस्टला त्याला पुस्तकात दाखवायचं आहे. ते जर डिस्काउंटमध्ये घेतलेलं असेल किंवा त्याच्यावर प्रीमियम घेतलेला असेल तर तो प्रीमियम आपल्याला अमोर्टाईज करायचा आहे. त्याबद्दलचं अकाउंटिंग वेगळं आहे, पण याला मार्केट व्हॅल्यू पुस्तकात आणायची गरज नाही आहे. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही हेल्ड टू मॅच्युरिटी या सदराखाली जर वर्षभराचे ट्रान्झॅक्शन्स त्यात सेल आणि परचेस हे 5% वर झालेले असतील तर त्याचं डिस्क्लोजर द्यायचं आहे आपल्याला. पुस्तकात त्याच्या एंट्रीज मारायच्या नाही आहे, पण डिस्क्लोज करायच्या आहेत. आणि त्यातून जर आपण वर्षातनं एकदा हेल्ड टू मॅच्युरिटीचं जर आपण क्लासिफिकेशन चेंज करून AFSमध्ये आलो तर ते धरण्यात येणार नाही, कारण ते तुम्ही क्लासिफिकेशन चेंज करता आहात जे वर्षातनं एकदा सुरुवातीला आपल्याला अलाउड आहे. तर अशा ट्रान्सफर्स हे ट्रान्सफर्स म्हणून धरण्यात येणार नाही. पण ॲक्च्युली जर खरेदी आणि विक्रीचा जर व्यवहार झालेला असेल तर तो आपल्याला धरायला लागेल. AFS आणि HFT
हे मार्क टू मार्केट करायचं आहे आणि मार्क टू मार्केट करत असताना आपल्याला म्हणजे मार्केटच्या व्हॅल्यूज घेऊन त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. पुस्तकात असलेल्या व्हॅल्यूपेक्षा मार्केटचं व्हॅल्युएशन जर कमी झालं तर डेप्रिसिएशन झालं असं समजण्यात येईल. त्या डेप्रिसिएशनची प्रोव्हिजन करायची आहे. तर त्या संबंधात ज्या गोष्टी आहेत हे IDR आणि त्याच्याशी रिलेटेड IFR या गोष्टी पुढे येतील नंतर. हे AFS आणि HFTचं जे व्हॅल्युएशन आहे हे स्क्रिप्ट वाईज करायचं असतं आणि प्रत्येक क्लासिफिकेशनमध्ये जो काही नेट डेप्रिसिएशन असेल हे वेगळं धरायचं. म्हणजे कुठे गेन आहे आणि कुठे जर डेप्रिसिएशन आहे तर ते एकमेकात मिक्स करायचं नाही. जर ॲप्रिसिएशन झालं असेल तर आपण कन्सिडर करत नाही त्याला, त्याच्याबद्दल काहीच करायचं नसतं. पण जर डेप्रिशिएट झालेले असेल व्हॅल्यू तर त्याची प्रोव्हिजन करावी लागते. IDR तर इन्व्हेस्टमेंट डेप्रिसिएशन रिझर्व. तर हा रिझर्व आपण एवढ्यासाठी क्रिएट केलेला असतो की जर इन्व्हेस्टमेंट्स डेप्रिशिएट होत असल्या आणि डेप्रिसिएशन जर झालेलं असलं तर त्याचा सपोर्ट म्हणून आपल्याकडे एक बॅकिंग असणं आवश्यक आहे की एकदम त्याचा इम्पॅक्ट आपल्या ह्याच्यावरती व्हायला नको. तर ज्या वेळेस आपण व्हॅल्युएशन करतो, जसं नॅशनलाइज बँक आहेत तर त्यांना जर त्या लिस्टेड असतील तर त्यांना क्वार्टरली हे करावं लागतं. पण आपण हे पुस्तकात जे ह्याच्या व्हॅल्युएशन करून त्याच्या एंट्रीज ज्या घेतो त्या आपण वर्षाच्या शेवटी घेतो. तर AFS आणि HFT या दोन कॅटेगरीमध्ये जर क्लासिफिकेशन वाईज आपण व्हॅल्युएशन केलं आणि त्याच्याप्रमाणे जर हे डेप्रिसिएट होत असेल म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही पुस्तकाच्या व्हॅल्यूपेक्षा जर कमी असेल तर त्याची प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. तर ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला डेबिट करून IDRला क्रेडिट करायची आहे. आता हा IDR जो अकाउंट आहे हा रिझर्व म्हणून जरी म्हणत असलो आपण तरी हा त्या प्रकारचा रिझर्व नाही आहे की जिथे आपण कुठल्या ॲसेटसाठी म्हणून हा रिझर्व क्रिएट करून ठेवलेला आहे. कारण हा प्रोव्हिजनच्या स्वरूपाचा आहे. तर नॉर्मली जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स आपण दाखवतो तर त्या इन्व्हेस्टमेंट्स दाखवत असताना ग्रॉस इन्व्हेस्टमेंट्स मायनस या ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत या प्रोव्हिजन्स केल्यानंतर जी नेट व्हॅल्यू येईल ही बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवायची आहे. तर ह्या नॉर्मली फिगर्स आपल्याला तिथे बॅलन्स शीटमध्ये दिसतील की ग्रॉस इन्व्हेस्टमेंट्स मायनस डेप्रिसिएशन किंवा प्रोव्हिजन आणि मग नेट. आता जेव्हा डेप्रिसिएशन आपण ची एंट्री करतो तर त्यावेळेस काय होतं की जी अमाऊंटनी आपल्याला डेप्रिशिएट करायचं आहे ते किंवा एक इक्वॅलंट अमाऊंट नेट ऑफ टॅक्स बेनिफिट आणि नेट ऑफ कन्सिक्वेंट रिडक्शन इन ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. म्हणजे समजा ₹1,00,000 आपल्याला असं लक्षात आलं की हे डेप्रिसिएशन अमाऊंट निघाली तर ही प्रॉफिट अँड लॉसला डेबिट करून आपल्याला ह्याची प्रोव्हिजन करायची आहे. आणि सायमल्टेनियसली आपल्याला काय करायचं आहे की बिलो द लाईन समजा टॅक्स रेट 30% आहे तर 1,00,000 मायनस 30% म्हणजे उरले 70 आणि 70मधनं 25% जर आपल्याला ट्रान्सफर करायचे असतील आहे स्टॅच्युटरी रिझर्वला तर ते मायनस केल्यानंतर जी फिगर राहते ती फिगर आपल्याला बिलो द लाईन IFRला ट्रान्सफर करायची आहे. याबद्दल थोडंसं क्लॅरिटी काय काय वेळेस लोकांना नसते. तर थोडंसं हे समजून घ्या की डेप्रिसिएशन रिझर्व हा जो आहे ही एक कॉन्टिंजन्सी प्रोव्हिजन आहे आणि IFR जो आहे हा एक रिझर्व आहे. तर जेव्हा रिझर्व आपण क्रिएट करतो हा नॉर्मली बिलो द लाईन असतो म्हणजे प्रॉफिट डिटरमाइन केल्यानंतर जे ॲप्रोप्रिएशन आपण करतो त्या सदरामध्ये हा जातो. तर ट्रान्सफर करत असताना त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जर मी आत्ता दिलेल्या उदाहरणाप्रमाणे एक उदाहरण मी नंतरही घेणार आहे त्या ह्याच्यानंतर येईलच तेव्हाही कळेल की ₹1,00,000 जर आपल्याला डेप्रिसिएशन असेल त्याच्यामध्ये 70चे 25% म्हणजे 175 17,500 ते कमी झाल्यानंतर म्हणजे 40-44,000 जे काही येत असतील आहेत तर ही एक फिगर झाली. त्यानंतर बॅलन्स अवेलेबल इन IFR
विच एव्हर इज लेस, म्हणजे या दोन्हीपैकी जो कमी आहे ती फिगर आपल्याला बिलो द लाईन ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे ह्या दोघातला हा फरक लक्षात घ्या की जो येतो तो डायरेक्टली घ्यायचा नाही आहे, तो आपल्याला कम्पेअर करायचा आहे की ही फिगर लहान आहे की जो IFR मधला बॅलन्स आहे तो कमी आहे, त्यातला जो कमी असेल तो आपल्याला बिलो द लाईन ट्रान्सफर करायचा आहे. आता हे IDR मध्ये एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स 3 लाख आहे आणि डेप्रिसिएशन हे 2 लाख आहे या वर्षाचं. आता ही आपण प्रोव्हिजन केली या ह्याची. नेक्स्ट इयरला आपलं ओपनिंग बॅलन्स होता 5 लाख आणि आपल्याला समजा IDR रिक्वायर्ड आहे 4 लाखाचा, म्हणजे आपल्याकडे 1 लाखाचं समजा जर एक्सेस आहे, तर ही एक्सेस जी प्रोव्हिजन आहे ही आपल्याला या एक्सेस प्रोव्हिजन जी आहे तर या एक्सेस प्रोव्हिजनशी रिलेटेड IFRला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे आणि ते बिलो द लाईन होणार आहे. तर ती 1 लाखाच्या 25.54% हा टॅक्स झाला, मायनस जो स्टॅच्युटरी रिझर्वला द्यायचा आहे ती फिगर झाली, उरलेली आहे 51,060. तर ही 51,060 बिलो द लाईन आपल्याला IFRला ट्रान्सफर करायची आहे. याबद्दल जर क्लॅरिटी हवी असेल तर तुम्ही प्रश्नामध्ये नंतर विचारू शकता. तसंच इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व जो आहे हे आपण इन्व्हेस्टमेंट्स सेल केल्यानंतर HFT आणि AFS कॅटेगरीच्या त्याच्यातून जर प्रॉफिट आपल्याला झाला तर त्यातनं आपल्याला हा रिझर्व क्रिएट करायचा आहे. म्हणजे या इन्व्हेस्टमेंट्स विकल्यानंतर आपल्याला प्रॉफिट झालेला असायला हवा आणि कमीत कमी 5% ऑफ द एंटायर AFS आणि HFT पोर्टफोलिओ आणि मॅक्सिमम अप टू 10% हा आपण IFR क्रिएट करायला हवा. IFRला जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तर हे प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन असतं, तर त्यामुळे हा बिलो द लाईन ट्रान्सफर आपल्याला करायचा आहे. म्हणजे नेट प्रॉफिट पहिले डिटरमाइन करायचा, नंतर जे प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन होतं त्याच्यातनं हा प्रॉफिट अँड लॉस जे बॅलन्स शीटला दिसेल त्याच्या खाली त्याच्या अंडर हे सगळ्या गोष्टी येतील. IFR हे टायर 2चं कॅपिटल म्हणून सुद्धा धरण्यात येतं. तर त्यामुळे जेव्हा आपण CRARचा रेशिओ कॅल्क्युलेट करू तर त्यावेळेस IFRमध्ये असलेला बॅलन्स हा सुद्धा त्या कॅल्क्युलेशनचा एक भाग असतो. आता नॉर्मली IFRमध्ये जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपण जर विड्रॉ करायचा असेल किंवा ट्रान्सफर करायचा असेल तर IFRचा बॅलन्स हा 5% पेक्षा जर कमी झालेला असेल, आपण म्हणतो की मिनिमम 5% असायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा जर कमी झालेला असेल तरी तो आपण कमी होऊ देऊ शकतो, प्रोव्हायडेड तो आपल्याला लॉस रिड्यूस करायचा आहे म्हणून तो यूज केलेला आहे, किंवा टायर 1 कॅपिटलच्या रिक्वायरमेंट्सच्या गरजेसाठी आपल्याला त्याची गरज आहे, तर अशा वेळेस आपण IFR यूज करू शकतो. तर बरेच वेळा IFRमध्ये जर बॅलन्स असेल तर हा बॅलन्स या गोष्टींसाठी आपल्याला कामात येऊ शकतो. IFRचं एक्झाम्पल आहे की इन्व्हेस्टमेंट्स आहेत 1 कोटी, IFRचा ओपनिंग बॅलन्स आहे 8 लाख रुपये, मिनिमम बॅलन्स आपल्याला हवा आहे 5 लाख, एक्सेस बॅलन्स 3 लाख रुपये आहे. हा 3 लाख जो एक्सेस आहे हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला बिलो द लाईन इथून प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर आपण करू शकतो. म्हणजे बिलो द लाईन हा येईल ॲप्रोप्रिएशन म्हणून आणि बॅलन्स शीटमध्ये जे प्रॉफिट अँड लॉसचं हेड असतं त्याच्यामध्ये हा बॅलन्स आपल्याला ॲप्रोप्रिएशनमध्ये दिसेल. आता आपण काही इश्यूज आहेत की जे GSTशी रिलेटेड आहेत, त्याच्याबद्दल आपण बघूया. तर आता GSTचं ॲप्लिकेबिलिटी सगळ्या बँकांना आहे आणि सर्व्हिस चार्जेस, प्रोसेसिंग फीज, ॲडव्होकेट फीज, सिक्युरिटी चार्जेस या सगळ्यांवरती GSTचा इम्पॅक्ट येतो. त्यात ॲडव्होकेटच्या फीज आणखीन सिक्युरिटी चार्जेस जे असतात ह्याच्यामध्ये RCM म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या खाली आपल्याला GST भरायला लागतो. बँका जो GSTसाठी पैसा दिलेला आहे आपण त्याचं क्रेडिट 50% घेऊ शकतं.
उरलेले 50% ज्याचं क्रेडिट आपण घेत नाही हे खर्चामध्ये म्हणजे प्रॉफिट अँड लॉसलाच डेबिट व्हायला हवे. जर एखाद्या बँकेचं ऑपरेशन हे एका स्टेटपेक्षा जास्त स्टेट्समध्ये असेल, जसं मल्टी स्टेट बँकांमध्ये महाराष्ट्रात आहे, MP मध्ये आहे, छत्तीसगड आहे किंवा इतर ठिकाणी असेल, आंध्रमध्ये आहे, तर त्या लोकांना प्रत्येक स्टेट वाईज GSTचा नंबर वेगळा घ्यावा लागतो. GSTमध्ये एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट असते की पुस्तकात जे GST आपण अकाउंट फॉर करतो त्या अनुषंगाने जे इन्कम आपण बुक करतो किंवा खर्च दाखवतो ज्याच्यावरती GST आपल्याला ॲप्लिकेबल आहे, ह्या दोघांचंही रिकन्सिलेशन होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपल्या इन्कमवरचा GST जो चार्ज केला गेलेला आहे तो GSTR1 आपण जेव्हा भरतो त्याच्याशी आपल्याला तो टॅली झाला पाहिजे. आणि जेव्हा खर्च करतो तर हा खर्च GSTR2B याची जेव्हा डिटेल्स आपण काढतो तर त्यावेळेस त्याच्यात आपल्याला कळतात. बरेच वेळा काय होतं की जिथून आपण एखादं परचेस केलं असेल, ज्यांना आपण पैसे देऊन खर्च झाला आहे आपला, त्यांनी जर समोर त्यांचे रिटर्न्स भरलेले नसतील तर ते 2B मध्ये दिसत नाहीत. आणि ते दिसत नसल्यामुळे मग या रिकन्सिलेशनमध्ये फरक राहतो. तर आपली जबाबदारी ही आहे की याचं जर रिकन्सिलेशन प्रत्येक महिन्याला केलं, आपण जर दर महिन्याला केलं तर आपल्याला हे कळू शकेल की कुठले असे लोक आहेत की ज्यांच्याकडून आपण काही परचेसेस केलेले आहेत किंवा आपल्या एक्सपेन्सेसमध्ये येतात आहे पण त्यांनी तो GST भरलेला नाही आहे. तर त्यांच्या मागे लागून तो भरला गेला पाहिजे यासाठी आपल्याला काहीतरी हालचाल करता येऊ शकते. नाही तर मग 2B मध्ये येणारा फरक आणि पुस्तकात असणारा फरक हे रिकन्साईल होणार नाही. आणि रिकन्सिलेशन जर झालं नाही तर त्याचा परिणाम नंतर अननेसेसरी टॅक्स क्रेडिट डिसअलाव होण्यामध्ये होऊ शकतं आणि टॅक्सची लायबिलिटी वाढू शकते. नॉर्मली बँकांमध्ये GST बद्दलचा डेटा ब्रांचेसमधनं येतो, तो हेड ऑफिसमध्ये येतो, त्याचं कन्सॉलिडेशन हेड ऑफिसमध्ये होतं. बरेच ठिकाणी असं आम्हाला लक्षात आलेलं आहे की कधीतरी इनहाऊस समजा जर टीम नसेल बँकेमध्ये तर एक्सटर्नल कन्सल्टंट्स असतात की ज्यांना हा डेटा दिला जातो आणि मग ते लायबिलिटी क्रिएट करून आपल्याला सांगतात की एवढे पैसे आपल्याला भरायला लागतील कदाचित, मग तो भरला जातो. पण असंही होतं बरेच वेळा की कन्सल्टंटकडून जर खूपसं लक्ष दिलं गेलं नाही तर जो डाटा आपण देतो त्या बेसिसवरच तो रिकन्साईल न करता लायबिलिटी क्रिएट केली जाते आणि ती भरली जाते. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा वर्षाचं रिकन्सिलेशन करतो किंवा 9/9ची भरायची वेळ येते तर त्यावेळेस असं लक्षात येतं की याच्यामध्ये बराच मिसमॅच आहे आणि जे काही आपण 2B प्रमाणे इन्कम टॅक्स GSTचं क्रेडिट घेतलेलं आहे ते क्रेडिट आपल्याला अलाउ होणार नाही आणि त्याच्यावरती प्रचंड टॅक्स आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी हे भरावे लागतात. तर मला असं वाटतं की प्रत्येक बँकेमध्ये इनहाऊस एखादा व्यक्ती असा असायला हवा की ज्याला सगळ्या या गोष्टी कळतात आणि या गोष्टी त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये रिकन्सिलेशन करून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. याबद्दल मी पहिले तुम्हाला सांगितलं आहे की अनरिकन्साइल्ड बॅलन्सेस असतात. अनरिकन्साइल्ड बॅलन्सेस असतात की जे पुस्तकात आणखीन गव्हर्नमेंटच्या डेटाप्रमाणे आपल्याला रिकन्साईल करणं आवश्यक आहे. पोर्टलमधनं डेटा मिळतो तो घ्यायचा, त्याच्याप्रमाणे GST आपल्या पुस्तकात आलेला आहे किंवा नाही आहे हा एक भाग झाला. आणि दुसरा, ज्या लोकांनी GSTचे रिटर्न्स भरले नसतील म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांच्या मागे लागून ते रिटर्न्स भरवून घेणे हा दुसरा भाग झाला. 50% मी पहिले सांगितल्याप्रमाणे आपल्याला ITCचा क्लेम घेता येतो. जर 50% आपण घेतलेला असेल तर उरलेला 50% आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये खर्च म्हणून घ्यायला हवा. तो जर बॅलन्स शीटमध्ये तसाच असेल तर आपलं नुकसान होत आहे. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, या स्लाईडमधला सगळ्यात शेवटचा पॉईंट तुम्ही बघा की कोणीतरी व्यक्ती एक असा असायला हवा की ज्यांनी या सगळ्या GSTच्या प्रोसेसची आणि पुढे मी सांगतोय त्याप्रमाणे TDSच्या प्रोसेसची ही ओनरशिप घेणं अतिशय आवश्यक आहे. ओनरशिप म्हणजे त्याच्यात जे काही चाललेलं असेल ते त्या व्यक्तीला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीला
ITC कसा क्लेम करतो, कन्सॉलिडेशन कसं होतं, ब्रँचेसमधनं डेटा कसा येतो, कन्सल्टंटला दिल्यानंतर त्याचं काय होतं, त्यांनी आलेला जो आहे तो रिकन्साईल झाला आहे किंवा नाही झाला आहे, किती फरक आहे आणि त्याच्यावरचा होणारा परिणाम, याबद्दल सगळ्या गोष्टी त्याला कळायला हव्या आणि माहिती असायला हव्या. तरच या गोष्टी कंट्रोल होऊ शकतात. नाही तर वर्षाच्या शेवटी तुम्ही रिकन्सिलेशन फक्त करायला बसाल तर हे होणार नाही. आता TDS बद्दलच्या विषयाकडे जाऊ. TDS कापणं आणि भरणं ही आपली स्टॅच्युटरी लायबिलिटी आहे आणि प्रत्येक बँकेला ती करावीच लागते. तर TDS आपल्याला कापावा जो लागतो तो आहे ऑडिटर्सच्या पेमेंटमध्ये, कन्सल्टंट्सना, डिपॉझिट्सवरती इंटरेस्ट आपण देतो ज्यांच्याकडून 15H मिळालेला नाही आहे अशा लोकांचा, किंवा रेंट देतो. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुम्ही सेक्शन 194 जर सुरू केला तर त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या जे सेक्शन्स आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला TDS करणं आवश्यक असतं. आता TDS कापणं ही जबाबदारी बँकेचीच आहे. हे आपल्याला बघायला लागेल की ब्रांचेसमधनं येणारा डेटा तो बरोबर आहे की नाही. मी जसं मगाशी म्हटलं की ही ओनरशिप कोणाची तरी असायला हवी. तर याचा अर्थ की ब्रांचेसमधनं येणारा डेटा हा बरोबर आहे का, त्याच्यावर त्यांनी जे सांगितलेलं आहे की यांच्यावरती TDS लागतो ती फिगर बरोबर आहे का. नसेल तर तुमच्याकडे CBS आहे, तुम्हाला सेंट्रली हेड ऑफिसमधनं सुद्धा या गोष्टी कंपाईल करता येऊ शकतात किंवा त्या व्हेरीफाय करता येऊ शकतात. तर ही काळजी घेणं तशी आवश्यक आहे की अशा ट्रान्झॅक्शन्स आहेत का की ज्याच्यावर TDS करायला हवा आणि त्याचं व्हेरिफिकेशन होत आहे का आणि त्याप्रमाणे टॅक्स डिडक्ट होऊन तो भरण्यात येतो आहे का. त्यानंतर 26AS हा टॅक्स डिडक्ट करून आपल्याला भरायचा आहे तो, पण बँकेचा जर काही कापला असेल कोणी फॉर सम रिझन तर तो सुद्धा 26AS या फॉर्ममध्ये आपल्याला पोर्टलमधनं डाउनलोड करता येऊ शकतो. तो त्याच्यातून व्हेरीफाय करून आपल्याला बघता येतं की त्याच्याप्रमाणे टॅक्स आपल्या पुस्तकात दिसतो आहे का आणि इव्हन इन्कम ज्याच्यावरती हा टॅक्स कापला गेलेला आहे हे आपल्या पुस्तकात दिसतं आहे का. बरेच वेळा असं होऊ शकतं की असं एखादा टॅक्स कापला गेला किंवा इन्कम 26AS मध्ये येत आहे की जे आपल्या बँकेशी पर्टेनिंगच नाही आहे. मग तिथे दिसतं आहे म्हणून त्याची एंट्री घेण्याच अर्थ नाही आहेत किंवा ती घ्यायला नको. अशा वेळेस त्याचं क्रेडिटसुद्धा घ्यायचं नाही इन्कमचं आणि तो टॅक्ससुद्धा आपण आपल्याच्यात क्रेडिट घ्यायचा नाही. तर TDS रिलेटेड जी ॲक्टिव्हिटी आहे की आपल्याला कापायचा आहे आणि भरायचा आहे किंवा आपला जर कोणी कापलेला आहे तर मला असं वाटतं हे पिरियॉडिकली बघत असणं आवश्यक आहे. कुठल्या तरी एखाद्या डिपार्टमेंटला किंवा काही व्यक्तींना याची जबाबदारी देऊन आणि त्यांनी त्याची पूर्ण ओनरशिप घेणं हे आवश्यक आहे. डिस्क्लोजर्समध्ये मगाशी मी बोललो म्हणजे हे त्याच्यातच आहे, काही भाग त्याच्या आधी आलेला होता. मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की डायव्हर्जन्सेस आहेत ते आपल्याला डिस्क्लोज करायला लागतात. त्यानंतर काही टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे जी डिस्क्लोज करायला लागते आपल्याला की टॅक्स एक्सपेन्स किती आहे, डेफर्ड टॅक्स किती आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं आणि ती लायबिलिटी ओपनिंगला किती होती, ड्युरिंग द इयर त्या प्रॉफिट किंवा लॉसमुळे त्याच्यावर काय परिणाम होतो आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ती फायनल लायबिलिटी किती येते आहे याचं कॅल्क्युलेशन हे डिस्क्लोज करायला लागतं. मला असं वाटतं की मी ज्या गोष्टी कव्हर केल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायनलायझेशनच्या वेळेस कामाला येतील आणि त्या करत असताना तुमची फायनलायझेशनची टीम ही अशी असायला हवी की ज्यांना याबद्दल साधारण माहिती आहे. तर या गोष्टी लगेच कंपाईल करताना त्या लगेच होऊ शकतील आणि डिस्क्लोजर्स देत असताना त्याची मदत होऊ शकेल. एक फोकस किंवा गोल ठेवून जर करता आलं तर मला असं वाटतं हे अतिशय शक्य आहे की बँकेचं क्लोजिंग हे जूनच्या आधी सहज शक्य आहे. आणि आम्हीसुद्धा 3 वर्ष ऑडिटर असताना दरवर्षी नवीन चॅलेंज बँकेला देत होतो आणि या डेट्स आम्ही दरवेळेस 1-1 महिन्यांनी आधी करायचो. आणि आम्हाला लक्षात आलं हे की जर
थोडंसं काम आधीपासून केलेलं असलं, म्हणजे ऑडिटर्सच्या बरोबर तुमचं कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन हे साधारण डिसेंबरच्या नंतर जर सुरू झालेलं असेल, आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या होऊन गेलेल्या असतात वर्षाच्या आधी, ॲडव्हान्सेस दिले, त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन आहे, तर या गोष्टी जर तुम्ही पहिल्या 1-2 महिन्यात नवीन वर्षाच्या बघून झाल्या, तर फक्त शेवटच्या क्वार्टरमध्ये जे काही होतं आहे किंवा मार्च महिन्यात जे होतं आहे आणि क्लोजिंगच्या एंट्रीज एवढं बघायचं काम राहतं. व्हिजिट्स ज्या आहेत यासुद्धा तुम्हाला आधी करता येतात. म्हणजे माझ्या मते हे अजिबात आवश्यक नाही आहे की बँकेच्या ब्रांचेसच्या सगळ्या व्हिजिट्स हे मार्च झाल्यानंतरच करायला हव्या. आधीसुद्धा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला बघून कळू शकतं, आणि इतर ज्या गोष्टी आहेत ते CBS असल्यामुळे हेड ऑफिसमधनं आपल्याला त्याचा बाकीच्या गोष्टी राहिलेल्या समजा काही असतील तर त्याच्याबद्दलचा फॉलोअप आपल्याला इथून घेता येतो, आणि असं आपल्याला हेड ऑफिसचं काम लवकर संपवता येऊ शकतं. मला असं वाटतं की मी तुमचा तासभर आता बराच कंटिन्युअसली घेतलं. काही इश्यूज जर असतील तुमच्या मनामध्ये तर आपण ते डिस्कस करूया. माझ्याबरोबर तुषारजी इथे आहेतच, की जे सुद्धा अतिशय एक्सपिरियन्स्ड आहेत, अतिशय सिनियर आहेत, आणि बँकिंग या ह्याच्यामध्येच असल्यामुळे त्यांनाही या गोष्टी सगळ्या गोष्टींची अतिशय क्लोजली त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे. तर ज्या गोष्टी समजा मला माहिती नसतील किंवा मी सांगू नाही शकणार तर तुषारजी मला मदत करतील, तुम्हाला सांगू शकतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सांगा. थँक्यू. हॅलो, आवाज येतोय तुमचा आवाज येतोय? येतोय? हो येतोय. सर, माझा एक थोडासा फार वेगळा प्रश्न असा आहे की आपल्याकडे प्रॉफिट जर चांगल्यापैकी झाला किंवा बऱ्यापैकी जर प्रॉफिट झाला, आणि आता सध्या सायबर थ्रेटचा एक नवीन काय म्हणते त्याला संकट आल्यासारखं झालंय, किंवा कधी येईल याची आपल्याला काही शाश्वती राहत नाही, किंवा इट इज अनसर्टन इव्हेंट आहे तो. तर अशा केसमध्ये आपल्याला ह्याच्या बाबत काही फंड निर्माण करता येईल का, किंवा त्याची प्रोव्हिजन करून बॅलन्स शीट मध्ये ठेवता येईल का? माझा एक बेसिक प्रश्न आहे. हरकत नाही असा फंड तुम्ही बनवायला. असं काही कुठे स्टॅच्युटरी तुमची ऑब्लिगेशन नाही आहे की बनवलं पाहिजे, पण एक चांगला प्रकार आहे हा की तुम्ही त्याचं बनवू शकता. आता प्रश्न फक्त येईल की तो टायर 1मध्ये घ्यायचा की टायर 2मध्ये घ्यायचं, हाच एक इश्यू राहील. बाकी तुम्ही बनवू शकता, म्हणजे तुमच्या रिझर्व्ह किंवा फंड बनवायला कोणाचं ऑब्जेक्शनच नाही आहे. फक्त क्लासिफिकेशन कुठे राहील हाच महत्त्वाचा मुद्दा राहील. तर तो समजा जर तुम्ही अप्रोप्रिएशनमधनं बनवला असेल, म्हणजे बिलो द लाईन असेल, तर माझ्या मते तो तुमचा टायर 1मध्ये यायला हरकत नाही. म्हणजे बनवायचं असेल तर बिलो दी लाईनच घ्यायला पाहिजे तो. हां हां, ते चांगलं राहील. कन्सर्न प्रश्न होता तो माझा तुला. नाही, नॉर्मली नाही तर काय होतं की जर आपण बिलो द लाईन न घेता किंवा प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन न करता जो जर रिझर्व क्रिएट केलेला असेल तर हा तुमचा कॅपिटल रिझर्व म्हणून येईल आहे, की जो बिलो द लाईन किंवा ॲप्रोप्रिएशन म्हणून आलेला नाही आहे. आणि तो जर ॲप्रोप्रिएशन म्हणून आलेला नसेल तर तो त्या कॅपिटल जो आपण CRRच्या पर्पजसाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी आपण यूज करू शकतो शेअर होल्डर्सला, अशा स्वरूपाचा नसतो. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार. सर, मला ARCच्या प्रोजेक्ट बद्दल विचारायचं आहे. हां. ARCचं माझं अकाउंट घेऊन 4 वर्ष झाले. आता माझं लास्ट इयर आहे. माझ्या काही आपले SR आहेत बऱ्यापैकी. त्यासाठीची काही प्रोव्हिजन जी आहे मी आता केलेली आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला बरीचशी करायला लागणार आहे. तर ते कसं करावं किंवा ते किती करायला पाहिजे त्याच्याबद्दल साधारणतः तुम्ही कधी केलं आहे म्हटलं ARCचं? आम्ही 2021 मध्ये ARC केले सर. एक 22 किंवा 23मध्ये एक डिटेल सर्क्युलर RBIचा आहे. त्याच्यात त्यांनी ARCच्या ह्याच्याबद्दल त्यांनी खूप डिटेल सांगितलं आहे. म्हणजे वेळ कमी असल्यामुळे इथे मी सांगू नाही शकणार, पण त्याच्यात त्यांनी हे सांगितलं आहे तुम्हाला की बुवा तुम्ही मार्केट व्हॅल्यू किती होती, तुम्ही कितीला विकलं वगैरे, हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करून त्याच वर्षी प्रोव्हिजन करायची होती. पण आता राहिला प्रश्न SRचा. तर SR तुम्हाला 7 वर्षापर्यंत हे करता येतात, त्याचं तुम्ही करू शकता RBIच्या नियमानुसार. हॅलो, RBIचं नियमानुसार SR जे तुमच्याकडे तुम्ही घेतले आहे त्याच्या अगेन्स्ट,
ते 7 वर्षापर्यंत तुम्ही त्याचं अप्रोप्रिएशन करू शकता. आणि RBI पण त्याच्यातही RBI म्हणते की तुम्ही मार्केट व्हॅल्यू करा, आणि मार्केट व्हॅल्यू ते असेल, समजा मार्केट तुमच्या SRची कॉस्ट बुक व्हॅल्यू 100 असेल आणि तुमची त्यावेळची मार्केट व्हॅल्यू 31 मार्चची 95 झाली असेल, तर 5 रुपयाची तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हिजन पण करावं लागणार आहे. म्हणजे शक्यतो असं होत नाही 99%, पण तरी पण तुम्ही ते तुमच्या डॉक्युमेंटेशन पाहिजे होऊ शकतं. RBI किंवा तुमचे स्टॅच्युटरी ऑडिटर हे विचारू शकतात तुम्हाला की बा तुमचं ते मार्केट व्हॅल्यू तुम्ही त्यावेळेची काढली आहे का म्हणून. पण माझं म्हणणं आहे की एक सर्क्युलर आहे 22 किंवा 23चं, ते डिटेल सर्क्युलर आहे ARCच्या ह्याच्यावर, ते तुम्ही नक्की वाचा. आणि ऑफिशियली नाही म्हणणार, पण आजकाल ARCला देणं हे खूप प्रॉफिटेबल व्हेंचर नाही राहिलं आहे. कारण की ज्या प्रोव्हिजन आणि हे द्यायचं करावं लागतात, त्याच्यामुळे ते परवडण्यासारखं नाही राहिलं आता. ते अनुभवतोय सर आम्ही. तर म्हणजे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, तुमच्यासारखे प्रॉब्लेम्स ज्यांनी जे ARCत गेले आहेत त्या सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. थँक्यू सर. दुसरं एक अजून एक सर, बिलो द लाईन आणि अबोव द लाईन या दोन्ही कन्सेप्ट जरा थोड्या क्लिअर केल्या ना सर, तर आम्हाला थोडं बरं होईल. अबोव द लाईन आणि बिलो द लाईन. अबाव द लाईन म्हणजे जेव्हा आपण प्रॉफिट आपला डिटरमाइन करतो बँकेचा. हॅलो, ऐकू येत आहे का? हो सर, हो सर. हां, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रॉफिट डिटरमाइन करत असताना नेट प्रॉफिटपर्यंत आपण येतो पहिले. तर जसं आपलं इन्कम झाला, इंटरेस्ट झाला, बाकीचे इतर इन्कम आहेत, मग खर्च झाला, इंटरेस्ट पे केला, सॅलरीज, एस्टॅब्लिशमेंट सगळं गेल्यानंतर जो उरतो तो आपला नेट प्रॉफिट झाला. तोपर्यंत त्या खर्चांमध्ये किंवा इन्कममध्ये येणारी एखादी फिगर असेल तर ती झाली अबाव द लाईन. आणि बिलो द लाईन म्हणजे हा आलेला प्रॉफिट तुम्हाला अप्रोप्रिएट करायचा आहे. अप्रोप्रिएट करायचा आहे म्हणजे समजा 100 रुपये शेवटी राहिलेले असतील, त्या 100 रुपयातले समजा 25 रुपये तुम्हाला स्टॅच्युटरी रिझर्वमध्ये जाणार. मग तुम्हाला एज्युकेशन फंड करायचं आहे का, बिल्डिंग फंड करायचं आहे का, किंवा इतर IFRला ट्रान्सफर करायचं आहे का, हे सगळे त्या 100मधनं होतील. तर तुमचा प्रॉफिट जो आहे अबाव द लाईन 100च राहील, जो तुमच्या ॲक्च्युली ऑपरेशनमधनं झालेला आहे. इंटरेस्ट मिळालेला, इंटरेस्ट गेलेला, आणखीन बँक चालवण्यासाठी झालेला खर्च, याच्यातनं जो प्रॉफिट झाला हा सगळा झालेला आहे अबाव द लाईन. आणि याचं ॲप्रोप्रिएशन आपण जे करतो हे सगळं बिलो द लाईन असतं. मग DDR जो आहे आता नवीन याच्यानुसार तो अबोव द लाईन करायचा आहे. हो, थँक्यू सर. DDRच्या संदर्भात सर्क्युलर खूप क्लिअर आला आहे 4-6 महिन्यापूर्वी की तुम्हाला ते अबोव द लाईनच करायचं आहे म्हणून. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे सर आपलं एक क्वेश्चन करायला विचारतो आम्ही. हॅलो, हा बोला. हा आपले जे हे इन्कम टॅक्स पे करतो आपण, त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रॉफिट करतात, हा, तर त्याच्यामध्ये हा सुद्धा बिलो द लाईनच करायचा आहे ना? त्याची प्रोव्हिजन करायचं आहे ना? प्रोव्हिजन जी करायची आहे तुम्हाला, हो, ती प्रोव्हिजन नाही करायची. तो खर्च केलेला आहे तो डायरेक्ट पी&एलला डेबिट करायचा आहे ना, काय करायचं? हां, तो तुम्ही डेबिट करू शकता. पण काय होतं की ज्या वेळेस आपण रिटर्न्स फाईल करतो तर इन्कम टॅक्स पे केलेला हा खर्च धरण्यात येत नाही, तर तो प्रॉफिटमध्ये परत ॲड होतो नंतर. अच्छा, पण तो तेवढाच पोर्शन मिळाला जेवढा आपल्याला रिटर्न मिळाला, तेवढा रिफंड मिळाला तेवढा? नाही, जेवढा आपल्याला टॅक्स लागणार आहे, हो, आपण टॅक्स एक्सपेन्सेस किंवा टॅक्स लागणार किती आहे त्याची आपण प्रोव्हिजन करतो ना करंट. हो. ही प्रोव्हिजन जर तुम्ही अबाव द लाईन घेतलेली असेल, अच्छा, ती अबाव द लाईनच घ्यायची आहे तुम्हाला. अच्छा. फक्त मी सांगतोय की ज्यावेळेस आपण रिटर्न फाईल करतो इन्कम टॅक्समध्ये, हो, तर त्यावेळेस हा अलावेबल खर्च नाही आहे प्रॉफिटमधनं, तर त्यामुळे तो परत ॲड होतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधनं आपल्याला टॅक्स जो भरायचा असतो तो ॲड केल्यानंतरच्या अमाऊंटचा असतो. अच्छा. म्हणजे 100 रुपये जर प्रॉफिट असेल
आणि त्याच्यात तुम्ही 10 रुपयाची इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन केली असेल तर तुमचा अबाव द लाईन प्रॉफिट दिसेल 90 रुपये. पण मी जेव्हा रिटर्न भरायला जाईन इन्कम टॅक्सचं तर तेव्हा म्हणेन की माझा प्रॉफिट झाला 90 रुपये, त्याच्यात ॲड मी करीन इन्कम टॅक्स भरलेला, कारण इन्कम टॅक्स हा खर्च म्हणून अलाउ होत नाही. अच्छा. म्हणजे माझा प्रॉफिट परत 100 रुपये होतो. ओके. ठीक आहे, थँक्यू सर. अच्छा, नमस्कार सर. नमस्कार. मला सर थोडं जीएसटी बद्दल विचारायचं. हा बोला. फिक्स असेटची जीएसटीची ऍडजस्टमेंट कशी घ्यायची सर? म्हणजे फिक्स असेटला जे जीएल आहे, बिल्डिंग किंवा फिटिंग फिक्चर, डेस्कटॉप, कॉम्प्युटर. फिक्स ॲसेटवर जो जीएसटी लागतो तो तुम्हाला त्या कॉस्टमध्ये ॲड करावा लागतो आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं, त्याचा ITC नाही मिळत. हा. तो तुम्हाला तुमच्या फिक्स ॲसेट म्हणजे समजा तुम्ही फर्निचर घेतलं 1000 रुपयाचं आणि 180 रुपये समजा त्याच्यावर जर 1800 रुपये समजा GST असेल तर तुम्ही 1180 हे तुम्ही फिक्स कॉस्ट म्हणजे फर्निचर दाखवायचं आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं. ITC मिळणार नाही तुम्हाला त्याच्यावर. ITC मिळणार नाही. पण तरी पण मिळतंय ना सर जीएसटी त्याला? म्हणजे ITC मिळत नसली तरी पण जीएसटी दाखवायचं? हो लागेल. जो विकणारा जर तुमचा GSTचा ऑथराईज असेल तर तो लावूनच देईल बिल तुम्हाला. आणि सर कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत सर बिल्डिंग त्याच्यातही तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हाला ॲड करावं लागेल GST त्या व्हॅल्यूमध्ये. म्हणजे ITC मिळणार ते पण दाखवायचं असते बिल्डिंग पण. म्हणजे बिल्डिंग असं म्हणणं आहे की म्हणजे जीएसटीचे कन्सल्टंट म्हणतात की जीएसटी दाखवायचंच नाही म्हणून. बिल्डिंगचे जे बिल असतात तर विदाउट त्याची अकाउंटन्सी करायची. नाही असं नाही शक्य. तुम्हाला ते बिल व्यवस्थित सगळे GSTच्या ज्या एंट्री आहेत त्या वगैरे घ्यावं लागतील, पण त्या एंट्री तुम्हाला फिक्स ॲसेटमध्ये ॲड करावं लागतील. अच्छा, ठीक आहे, थँक्यू सर. यातला एखादा भाग कळलाच नाही अजिबात असं काही झालंय का? आणि स्पेशल मेन्शन अकाउंट स्पेशल मेन्शन अकाउंट जे 30 डेज 30 to 60 डेज आणि 60 to 90 डेज, तर हे आपण ARCला विकू शकत नाही. पण जे विकले असतील ते म्हणजे ते डिस्क्लोजरचा भाग आहे. जर तुम्ही तसं ट्रान्झॅक्शन केलेलं असलं तर तुम्हाला ते डिस्क्लोज करायला लागेल. कुठेही ॲसेट ट्रान्सफर केलेलं असलं तर ते ॲसेट तुम्ही दुसऱ्या इन्स्टिट्यूशनला दिलं, दुसऱ्या बँकेला दिलं, NBFCला दिलं किंवा ARCला दिलं, तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या देऊ शकतो नाही देऊ शकत ते सर्क्युलर प्रमाणे आपण बघतोच. पण तसं जर केलेलं असलं तर त्याचं डिस्क्लोजर तुम्हाला द्यायला लागतं. हां असं. अजून कोणाचे असतील प्रश्न तर विचारा, नाही तर मग कन्क्लूड करू आपण आजचं सेमिनार. हॅलो सर. हां. माझा सर या सेशन व्यतिरिक्त एक क्वेश्चन होता की 31 ला सर हॉलिडे आहे तर 29 ला इयर क्लोजिंग करावं लागेल का? नाही नाही नाही, तुमचं क्लिअरिंग आणि 31 ला सुरू ठेवलं RBIने. तुम्हाला सर्क्युलर वगैरे आले असतील ना RBIचे काही इन्स्ट्रक्शन्स? हो, 31 ला तर गव्हर्नमेंट चालान वगैरे चालू राहतात तशा. नाही, 29 ला करताच येत नाही. सुट्टी जरी असेल नाही तर करता येत. 31 लाच तुम्हाला क्रॉस करावं लागेल संध्याकाळी. ओके ओके सर, थँक्यू सर. आयडिया बद्दल विचारायचं होता प्रश्न. कशाबद्दल? आयडिया जो क्रिएट करायचा आहे ना, हां मार्केट व्हॅल्यूवर 31 मार्केट व्हॅल्यूवर जो रिझर्व क्रिएट करायचा आहे डिप्रिसिएशन हां आणि 15च्या वेळेला, तर मग ती पण शिफ्टिंगची मार्केट व्हॅल्यू आणि 31ची मार्केट व्हॅल्यू याच्या डिफरन्सवरच करायचं सर. शिफ्टिंगच्या वेळेला फक्त. शिफ्टिंगच्या वेळेस म्हणजे STM मधनं? हा, STM म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही कॅटेगरी नाही घ्यायच्या का मग?
नाही, की आता फक्त हे HTM? दोन्ही भाग वेगळे आहेत. हा, तुम्ही HTM मधनं जर शिफ्ट करत असाल हा. कुठल्याही याला, तर त्यावेळेस तुम्हाला ते घेण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जर हे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंटमध्ये AFS आणि HFT या कॅटेगरीमध्ये असले, हम्म. त्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यात जर डेप्रिसिएशन येत असेल तर मग IDR क्रिएट करावा लागेल. म्हणजे शिफ्टिंगचं पण सेम प्रोसेस आहे का सर? शिफ्टिंग करताना नाही, शिफ्टिंगसाठी नाही. शिफ्टिंग करताना वेगळं आहे. नाही, नाही, HTM घ्यायची गरज आहे की नाहीये? शिफ्टिंग दोन विषय आहे याच्यात. आपल्याला फर्स्ट क्वार्टरमध्ये शिफ्टिंग करावं लागतं, बरोबर आहे? हा हा हा. तर तुम्ही जेव्हा शिफ्ट करता STM टू AFS किंवा STM मध्ये HFT मध्ये, तर तेव्हा तुम्हाला मार्क टू मार्केट करावं लागतं. आणि तेव्हा एक IDR क्रिएट करावं लागतं. अच्छा. आणि आता तुम्ही तेव्हा जी सिक्युरिटी HFT मध्ये AFS मध्ये आणली, तिचं तुम्ही मार्क टू मार्केट जूनमध्ये केलाय. 31 मार्चला त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन करायचं. समजा अजून ती जर हे झाली असेल, कमी झाली असेल व्हॅल्यू, तर तुम्हाला त्याची पुन्हा डेप्रिसिएशन करायची आहे. वाढली असेल तर करायची गरज नाही, पण हे 2 वेळा बघणं जरुरी आहे. अच्छा. एकदा शिफ्टिंगच्या वेळेला आणि एकदा 31 मार्चला. आणि ज्या ऑलरेडी AFS मध्ये आहेत त्यांना 31 मार्चला, किंवा मोठ्या बँकांना 30/9ला वगैरे करावं लागतं, सप्टेंबरला वगैरे. तर ते प्रत्येकाच्या आपापल्या यानुसार आहे. छोट्या बँकांना 31 मार्चला केलं चालू शकतं. मग शिफ्टिंगच्या वेळेला IDR क्रिएट करायची? यस, करावं लागेल. हा, ते स्पेसिफिक म्हटलं आहे पहा, सर्क्युलरमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या स्पेसिफिक म्हटलं आहे त्यांनी की शिफ्टिंगच्या वेळेला तुम्हाला IDR करावं लागेल जर गरज असेल तर. म्हणजे मायनस मध्ये असेल तर हा, मायनसमध्ये असेल तर IDR करावं लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये दोन्ही कॅटेगरी येतात ना सर मग? म्हणजे AFS आणि HTM आणि शिफ्ट केल्यानंतर? हा, बिलकुल. दोन्ही 2 वे आहे ते. HTM टू AFS, AFS टू HTM. थँक्यू सर. सर, एक क्वेश्चन आहे सर. हा, बोला. सर, आमचं आता नुकतं GST ऑडिट झालं, परंतु रिपोर्ट यायचा आहे. बरं. पण त्यांनी एक क्वेरी काढली आहे की आपण जे DRT एजंटला कमिशन पेड करतो, हां. त्याच्यावर RCM मध्ये आपल्याला GST भरायचा आहे. तर काय नेमकं भरावं लागतो की नाही लागतो? भरावा लागेल, पण तो RCM मध्ये का मला माहिती नाही. आता तुम्ही वकिलाला पेमेंट करत असाल, समजा लिगल फी असेल तर RCM मध्ये जाईल. पण कमिशन म्हणून देत असाल तुम्ही कोणाला, तर ते तुम्हाला बिल रेज करावं, नॉर्मल म्हणून जाईल. आपले जे एजंट्स आहेत ते GST रजिस्टर्ड नाही आहे ना, पर्सनल लोक आहे. नाही, तर त्याचा संबंधच नाही ना काही. तुम्हाला जे त्याला हे करायचं GST लावूनच पेमेंट करायचं. तो RCM मध्येच येईल ना? नाही, तेच सांगतो ना तुम्हाला मी. म्हणजे तुम्हाला एखाद्याला 100 रुपये पेमेंट करायचं आहे कमिशन, DRT कमिशनवाल्याला, तर तुम्ही 100 प्लस 18 रुपये असं लावून त्याला 118 पेमेंट करायचं. हां, ते बरोबर आहे. पण आता आपण जे कमिशन पेड करतो एजंट्सला, आपले DRT एजंट, बरोबर आहे. त्यांना RCM मध्ये द्यायला ना लीगलसाठी. नाही, तेच सांगतो मी तुम्हाला. RCM मध्ये ते याच्यासाठी जाणार नाही. वकील असेल तर नक्की जाईल RCM मध्ये. पण तुमचं म्हणणं असं आहे की तो रजिस्टर नाही आहे GST मध्ये. नाही. हा, तर हा तुमचा लॉस आहे 18 रुपये. पण तुम्हाला 18 रुपये लावूनच बिल द्यावं लागेल. अच्छा, म्हणजे कमिशन देताना त्याला हां, 18 रुपये लावूनच द्यावं लागेल त्याला. RCM मध्ये नाही टाकता येणार तुम्हाला त्याला. नाही. हां, वकील नसेल तर. हां, फक्त वकील असेल तर मग वेगळं. लिगल फी असेल तर मग RCM मध्ये जाऊ शकता तुम्ही. बिल कलेक्शन एजंट आहे का बिल एजंट? हां, नाही, मग त्याला तुम्हाला 18 रुपये लावून द्यावं लागेल. तर तो आपण कोणाला द्यायचं सर? त्याला तुम्हाला ह्याला भरावं लागेल ना ते. तो काही म्हणणार नाही, तो रजिस्टर्ड नाही. नाही, तुमचा प्रश्न असा आहे की तो रजिस्टर्ड नाही आहे ना? नाही. हां, मग तो रजिस्टर्ड नाही आहे, तो तुम्हाला काय टॅक्स इनवॉइस देऊ शकणार नाही, कारण तो स्वतःच रजिस्टर्ड नाही आहे. तर त्याला तुम्ही मग RCM मध्ये द्या. आणि जे RCM मध्ये पैसे भरलेले असतील त्याचं तुम्हाला ITC घेता येईल, नंतर क्रेडिट घेता येईल. पण सर
नाही असं स्पेसिफिक आहे का मला बघावं लागेल, कारण जे ॲपरंटली माहिती आहे ते एक दोन जसं मी मगाशी सांगितलं की सिक्युरिटी असेल तर RCM मध्ये करता येतं, ट्रान्सपोर्टर्सना RCM द्यावं लागतं, वकिलाची फी RCM मध्ये करता येते. हे स्पेसिफिक आहे का हे बघून सांगता येईल. चालेल. सस्पेक्टरचं असं म्हणणं होतं की ते BRD एजंटला पेड करावं लागेल असं नाही आहे, पण ते बिझनेस फॅसिलिटेटर अशी एक टर्म त्यांनी जी वापरली, त्या बिझनेस फॅसिलिटेटरला तुम्हाला पेड करावं लागेल RCM असं त्यांचं म्हणणं. हां, असं असू शकेल, कारण ज्याला GSTच्या ब्रॅकेटमध्ये जो नाही आहे तो तुम्हाला GSTचं बिल देऊ शकत नाही. आणि आपल्याला जर त्याला पैसे द्यायचे असले तर ती कॅटेगरी असू शकते की ज्याच्यामध्ये RCMनी आपण त्याला पेमेंट करू. शेवटी आपल्याला काय आहे की आपण जे काही पेमेंट करू हा कॅश पे केलेला आहे आपण गव्हर्नमेंटला, तर त्याचं तर आपल्याला क्रेडिट मिळायला पाहिजे. तर त्यामुळे हे असं जर केलं असेल तर आपल्याला त्याचं क्रेडिट घेता येईल, म्हणजे अल्टिमेटली नुकसान नाही होणार. 9% आपल्याला भरावंच लागेल. हो, पण त्याचं तुम्हाला हे पण घेता येईल ना, क्रेडिट घेता येईल ना. 9% ITC घेऊन हां. 2% लॉस आहेच. पण सर थोडं एकदा कन्फर्म करून सांगाल का? हो, नक्की सांगतो. की हा ऍक्ट मध्ये काय आहे नेमकं आणि आपल्याला तो प्रॉफिटेबल आहे करणार. कारण ऍक्च्युअली ऍक्ट मध्ये असं लिहिलं का BC जे बिझनेस करस्पॉन्डन्स आहे यांना कमिशन पेड करत असाल तर लागतो. तर आता बिझनेस करस्पॉन्डंट कोणाला म्हणता येईल? त्यांची आता ते व्याख्या त्यांनी दिली आहे की जे ऑन बिहाफ ऑफ बँक कलेक्शन करतात, पेमेंट करतात, रिकव्हरी करतात बँकेची, हे सगळं आणि ते ब्रॉड हे आहे BC मध्ये. बरोबर. आणि आपल्या इथे फक्त डेली कलेक्शन ते करून आणतात आणि आपल्या इथे जमा करतात आणि आपण त्याच्या अभ्यास त्यांना कमिशन देतो. बाकी दुसरं आपल्या इथून सेवा देत नाही किंवा काम करत नाही. बरोबर. मग तुम्ही मी तुम्हाला सांगू शकतो, हे तुम्ही एकतर तुषारजींचा तुमच्याकडे ID ईमेल असेल किंवा माझा घ्या आणि मला तुम्ही जर विचारलं किंवा फोन नंबर मी देतो, मला व्हॉट्सॲप जरी केलं तरी मग तुम्हाला मी सांगू शकेन. ओके सर, बिलकुल सर. चालेल. हां सर, थँक्यू. मग तुम्ही नंबर नोट करून घ्या. नंबर सांगा. हां, 98 600 77 980. किंवा तुषारजींचा नंबर जर असेल तुमच्या असोसिएशनच्या थ्रू तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, ओके. अजून काही आहे? मला वाटतं आता काही प्रश्न नाही आहेत. मला असं वाटतं की आता वी शुड कॉल इट अ डे. थँक्यू जोशी सर, थँक्यू डबले साहेब. तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला, त्यामुळे हे सक्सेसफुल झालेलं आहे हा सेमिनार. आणि यापुढेही आपण असेच कंडक्ट करणार आहोत. असा सहभाग कृपया नोंदवा. धन्यवाद.